नमस्कार. पाठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपले स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 दिवसांच्या ब्रिटन आणि तुर्कस्तानच्या दौऱ्यावर असून काही वेळापूर्वीच ते लंडन इथे पोहोचले. ब्रिटनच्या दौऱ्यात ते ब्रिटिश संसदेलाही संबोधित करणार आहेत. तसंच पंतप्रधान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचीही भेट घेणार आहेत. लंडनमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानालाही ते भेट देतील. जगातल्या सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या 2 राष्ट्रप्रमुखांमध्ये दहशतवाद, गुंतवणूक, उद्योग, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या दौऱ्यामुळे द्विपक्षीय आर्थिक सहकार्यही वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ब्रिटन दौऱ्यानंतर पंतप्रधान तुर्कस्तानला रवाना होतील. ते 12 ते 16 नोव्हेंबर दरम्यानच्या या दौऱ्यात दुसऱ्या टप्प्यात ते 14 नोव्हेंबरला G20 शिखर परिषदेला उपस्थित राहतील. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या निवासस्थान स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाई अध्यक्ष रामदास आठवले आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे घर आंतरराष्ट्रीय स्मारकात विकसित घराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना या घराच्या 3ऱ्या मजल्यावर राहण्याची संधी मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधननं प्रचंड बहुमतानं विजय मिळवल्यानंतर आता 14 नोव्हेंबरपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू होतील. तसंच 14 तारखेलाच महागठबंधनच्या नव्या नेत्याची निवड केली जाईल, असं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. राज्यपाल रामनाथ कोविंद यांची काल पाटण्यात भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची औपचारिक शिफारस राज्यपालांना करण्यात येईल, असं नितीश कुमार यांनी सांगितलं. दीपावलीचा आज 4था दिवस अर्थात बलिप्रतिपदा. महाराष्ट्रात दीपावली पाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पती पत्नीच्या नात्यातील बंध अधिक दृढ करतो. गुजरात आणि हरियाणामध्ये आज नवीन वर्षाचा प्रारंभ होतो. उत्तर भारतात अनेक ठिकाणी गोवर्धन पूजा साजरी करून अन्नकोट केला जातो. याच दिवशी इंद्राच्या रागापासून गोकुळवासियांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला होता, अशी कथा आहे. दीपावली आणि नूतन वर्ष पाडव्याच्या पर्वणीचा लाभ घेत तसंच सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डी इथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज पाडव्यानिमित्त साईबाबांची विधिवत पूजा करण्यात आली. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता त्यांचा प्रवास सुखकर आणि कमी खर्चात व्हावा या दृष्टिकोनातून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर ते पुणे दरम्यान दिवाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते पुणे व्हाया पनवेल ही विशेष गाडी उद्या सकाळी 11 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 2:45 पुण्याला पोहोचेल. 14 नोव्हेंबरला ही गाडी सकाळी 10:30 वाजता पुण्याहून सुटेल आणि नागपूरमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता पोहोचेल. वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि लोणावळा या स्थानकांवर ही गाडी थांबेल. ह्या संपूर्ण गाडीत संपूर्ण चेअर कार आसन व्यवस्था असेल. 16 तारखेला देखील नागपूर पुणे ही गाडी धावणार आहे. रेल्वे मंत्रालयानं संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणालीत केलेल्या सुधारणांची अंमलबजावणी आजपासून होत आहे. या प्रणालीत प्रवाशांना तिकीट आरक्षणाची अधिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये आरक्षण तक्ता तयार झाल्यानंतरही प्रवाशांना आरक्षण खिडकीवरून तसंच इंटरनेटच्या माध्यमातून तिकीट खरेदी करता येईल. आरक्षण तक्ता तयार झाल्यापासून प्रत्यक्ष रेल्वे स्थानकातून गाडी सुटण्याच्या कालावधीपर्यंत प्रवाशांना आरक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचं नियोजन करणं सुलभ होणार आहे. त्याचप्रमाणे आरक्षित तिकीट रद्द होण्याची शक्यता लक्षात घेऊन देण्यात आलेलं तिकीट तसंच प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या काही क्षण अगोदरपर्यंत तिकीट रद्द करता येणार आहे. आज लोकसेवा प्रसारण दिन. 1947 मध्ये याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नवी दिल्लीतल्या आकाशवाणी केंद्राला पहिल्यांदाच भेट दिली आणि आकाशवाणीवरून केलेल्या भाषणात कुरुक्षेत्र इथल्या छावणीत राहणाऱ्या निर्वासितांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं.
या भाषणाची आठवण म्हणून आज लोकसेवा प्रसारण दिन साजरा करण्यात येतो। आज या दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। चीनमधल्या फुझोऊ इथे सुरू असलेल्या चीन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल मानांकित भारताच्या सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। आज झालेल्या सामन्यात सायनानं मलेशियाच्या बिगर मानांकित जिंग यी टी हिचा 21-10, 19-21 आणि 21-19 असा पराभव केला। भारताच्या पी.व्ही. सिंधूला मात्र पराभवाचा सामना करावा लागला। आज झालेल्या सामन्यात चीनच्या शियान वांगनं सिंधूचा 18-21, 21-18, 21-16 अशा गेममध्ये पराभव केला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।